नमस्कार, मी प्रियांका मदने. सध्या मी आहे मल्हारपेठ या ठिकाणी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. अ, अनेक वेगवेगळे कार्यक्रम असतात किंवा समारंभ असतात. त्यावेळी एखादा लग्न समारंभ असेल तर आपण प्रत्येकजण आवरून व्यवस्थित नटून थटून मेकअप करून जात असतो. तर आज आपण भेटणार आहोत अशाच एका युवा उद्योजक आहेत त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ब्युटी पार्लर या पर्यायाकडे आपण करिअर म्हणून बघू शकतो का, किंवा आताच्या मुली आहेत त्यांनी याच्याकडे करिअर म्हणून बघितलं पाहिजे का. तर या संदर्भात काही शंका किंवा काही प्रश्न आहेत तेच आपण त्यांच्या पुढे उपस्थित करणार आहोत आणि बघणार आहोत, एक प्रेरणा घेऊन जाणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. बघूया वर्षा मॅडम आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगता येते. तर ब्युटी पार्लर ह्या गोष्टीकडे आपण करिअर म्हणून बघू शकतो का, ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या मुलाखतीच्या दरम्यान जाणून घेणार आहोत. तर मॅडम, सुरुवातीला तर तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सुरुवातीला प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी वर्षा सुहास पवार. मी एक ब्युटिशियन आहे आणि माझ्या 3 शाखा आहेत, मल्हारपेठ, पाटण आणि उमरज. मॅडम, ज्यावेळी आपण ब्युटी पार्लर म्हणतो तर काय काय ना लहानपणापासून नटण्याचं वेड असतं, छंद असतो. तर ह्याच्याकडे तुम्ही छंद म्हणून बघितलं का करिअर म्हणून बघितलं? सुरुवात कशी झाली तुमच्या प्रवासाची? मला मुळात पहिला छंदही नव्हता आणि नव्हता आणि करिअरचं बी असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. मी माझ्या मैत्रिणीसाठी मदत करायला म्हणून ह्या क्षेत्रामध्ये हे केलं, म्हणजे लक्ष घातलं. आणि ज्यावेळी माझा सगळा सेटअप माझा तयार झाला त्यानंतर माझी फक्त इन्व्हेस्टमेंट होती आणि तिचं स्किल होतं. सुरुवातीला काहीच नव्हतं याच्यातलं? काहीच नव्हते, मला काही नव्हते. मी एक सिंपल गृहिणी होती. घरी काम करणं, रानात जाणं आणि मुलाला सांभाळणं एवढंच माझं काम होतं. मी पहिली शेतामध्ये काम करत होती माझ्या. त्यानंतर असंच मैत्रिणीला मदत करायचं, तिच्या सलूनमध्ये मी जाऊन बसायची, तिला मदत करायची म्हणून मी सुरुवात केली. माझी इन्व्हेस्टमेंट आणि तिची स्किल असं हे करून मी त्या गोष्टीसाठी तयार झाली. माझा सगळा सेटअप तयार झाला आणि परत ती ऑन द स्पॉट मला नाही म्हटली. मग त्यानंतर मी मुंबईला जाऊन माझा कोर्स कम्प्लीट केला, प्रॉपर शिकली मी. आणि तोपर्यंत मिस्टरांनी माझ्या सेटअप सगळा माझा हा तयार करून ठेवलेला होता. यामध्ये माझ्या मिस्टरांची खूप मोठी साथ आहे. म्हणजे आपल्या पाठीशी आपला नवरा उभा आहे ह्याच्यासारखं दुसरं म्हणजे सुखच नाही माझ्यासाठी. जे काय तुम्हाला मी आत्ता इथं जे बसले ते माझ्या मिस्टरांमुळेच बसले. आणि ते स्वतः पर्सनली बिझनेसमॅन असल्यामुळे त्यांनी फोकसली ह्याच्यामध्ये लक्ष घातलं. त्यानंतर सेटअप तयार झाला. मी आल्यानंतर पाडव्याला ओपनिंग करायचं तर लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊन त्यावेळी वर्षभर माझं शॉप क्लोजच होतं. परत सेकंड लॉकडाऊन पडलं, त्यामध्ये पण माझी 6 महिने तशीच गेली. त्यावेळी कधी तुम्हाला वाटलं नाही का किंवा डिप्रेशन आलं नाही का, एवढं कोर्स शिकून आलाय किंवा एवढा आता मग गॅप पडणार? थोडं वाटलेलं, कारण आपण एवढी इन्व्हेस्टमेंट केली, एवढा सेटअप मोठा आपण केलाय, सगळे प्रोडक्ट आहे, सगळं आहे, म्हणजे सगळं होतं, फक्त कस्टमर नव्हती. वर्ष 1.5 वर्षाचं रेंट तसंच दिलं. मुली जॉबला होत्या पण त्यांनाही घरी थांबवलं, सगळं स्टॉप झालेलं होतं. पण हिंमत कुठं हारली नाही, कारण घरातल्यांची साथ होती महत्वाचं. हो. आणि लॉकडाऊन मध्ये बऱ्यापैकी खूप जणांची बिझनेस स्टॉप झाली, पण मला एक उमेद होती की चला आपण ट्राय तरी करूया ना, एकतर हारू नाहीतर एकतर अनुभव तरी आपल्याला भेटेल चांगला. त्यामुळे मी तो एक प्रयत्न केला की आपण लढायचंच त्या बाबतीत. मॅडम, तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा आता उल्लेख केला, तर नक्की किती तुम्ही गुंतवलेले सुरुवातीला सांगू शकाल? सुरुवातीला मी 9 ते 10 लाखापर्यंत गुंतवणूक केलेली स्टार्टिंगला सेटअपसाठी माझ्या एका शॉपसाठी? हो, एका शॉपसाठी. आणि तशीच मग गुंतवणूक माझी एका शॉपसाठी एवढी वाढत गेली, म्हणजे आज माझ्याकडे मशीन तुम्ही बघायला गेलं तर 12, 13, 15 पर्यंत एक मशीनचा सेट आहे माझ्याकडे. म्हणजे तुम्ही आयनिंग म्हणाला, अशा सगळ्या हेअरच्या मशीनचं. मेकअपचे व्हॅनिटी माझ्याकडे 8 आहेत. म्हणजे एक व्हॅनिटी चा जरी तुम्ही खर्च काढायला गेलात तरी नाही म्हणलं तरी 90,000 पर्यंत एक व्हॅनिटी सहज जाते. मशीन पकडले तर ते 1.5 लाखापर्यंत जाते. अशी माझ्याकडे 8 व्हॅनिटी. म्हणजे मी एवढा हा 6 ते 7 वर्षामध्ये एवढा कंटिन्यू बिझनेसवरती फोकस केलाय. त्यामध्ये रात्रंदिवस काम करणं हे मी खरंच कंटिन्यू केले. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये वाहून जाणं ना, तर मी त्यामध्ये पूर्णपणे वाहून गेलेली आहे. खरंच मानलं पाहिजे तुम्हाला, कारण एखादी गोष्ट करत असताना सुरुवातीला तर तुम्ही एवढं गुंतवलं, पुन्हा हे बिझनेस मध्ये गॅप पडला, तरी पुन्हा तुम्ही ते सुरू करायचं तुम्ही सोडलं नाही, हे सगळ्यात महत्वाचं.
तर अजून एक सांगा की ह्याच्याकडे मुली आत्ताच्या करिअर म्हणून बघू शकतात का? हो, नक्कीच. मुलींसाठी तर खूप हा स्कोप आहे छान. आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी भरपूर निघालेत. तुम्ही कॉस्मेटॉलॉजी करू शकता. तुम्ही बेसिक म्हणजे हेअरच्या ट्रीटमेंट शिकू शकताय. तुम्ही स्किनमध्ये जाऊ शकताय. तुम्ही मेकअपमध्ये स्वतःचं नाव मिळवू शकताय. आपल्याकडे पण कोर्सेस सगळे आपण घेतो. हं. 40,000 रुपये आपली कोर्सची फी आहे आणि प्लस 8 महिन्याचा आपला कोर्स आहे. माझ्याकडे भरपूर पोरी शिकून गेल्यात. आणि माझा स्टाफ आहे तोही माझ्याकडे शिकायला होता आणि मग तो जॉबला माझ्याकडे हे झालाय. आता माझ्याकडे 14 ते 15 मुली जॉबला आहेत, तिन्ही शॉपला. अजून क्लासेसला पण पोरी येतात, शिकून आपलं स्वतःचंही टाकतात किंवा घरी होम सर्व्हिस ही पोरी देतात. मॅडम, आता तुम्ही स्वतः कोर्स शिकला किंवा शिकवलं पण बऱ्याच जणांना, तर ब्युटी पार्लरचं एखादं असं शॉप ओपन करायचं असेल तर म्हणजे सर्टिफिकेट आवश्यकच आहे का? तुम्हाला काय वाटतंय? सर्टिफिकेट आवश्यक आहेच आणि महत्वाचं तुम्हाला स्किल खूप गरजेचं आहे. तुमची प्रॅक्टिस पाहिजे छान, तुमचा कोर्स छान झाला पाहिजे. तुम्ही जर प्रोफेशनली ह्या क्षेत्रात पडत असाल, तर तुम्हाला तेवढं नॉलेज पाहिजे. सर्टिफिकेट तुम्हाला एनी कोणीही देईल. हं. हां, पण ते तुम्हाला एवढी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही ते कस्टमर हँडल करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःचं नाव मिळवू शकता. तर मॅडम तुम्ही स्किलचं बोललात, तर मला ह्याच्यामध्ये सांगा की एखादी कोण आली तुमच्यापाशी शिकायला हा कोर्स, तर त्याच्यामध्ये स्किल तिच्यामध्ये सुरुवातीपासून पाहिजे का इथं आल्यानंतर ती शिकणार? कसं काय? सुरुवातीपासून तर स्किल पाहिजेच. माझ्याकडे क्लासेसला मुली येतात, त्या मुली मॅडम आम्ही घरी हेअरस्टाईल करतो. आम्ही YouTubeवरती बघून नॉर्मली मेकअप करतो. आम्हाला साड्या खूप छान-छान प्रकारे नेसवता येतात. ह्या 3च गोष्टी त्यांच्या असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त कोर्समध्ये ह्या खूप आहे, भरपूर आहे. तुम्हाला तुम्हाला प्रॉपर आलं पाहिजे. तुम्हाला स्किनमध्ये प्रॉपर आलं पाहिजे. मेकअप तुम्ही बेसिक YouTubeवरचा मेकअप शिकणं आणि तुम्ही ब्रायडल आणि स्वतःचं नाव मिळवणं याच्यामध्ये खूप फरक आहे. किंवा हेअरस्टाईल तुम्ही बेसिक हेअरस्टाईल खूप असतात, पण इंटरनॅशनल हेअरस्टाईल पर्यंत तुम्हाला ज्या छोट्या-छोट्या बेसिक गोष्टी असतात ना, त्या तुम्हाला क्लासमध्ये शिकायला भेटतात. आणि ज्यांनी जे कोर्स केलेत, म्हणजे आम्ही अ, खरं सांगायचं तुम्हाला मॅडम तर आम्ही लाखो रुपये खर्च करून ह्या स्टेजपर्यंत आलो आहे. बरोबर. म्हणजे एवढं हेअर आर्टिस्ट होणं, मेकअप आर्टिस्ट होणं, स्किन स्पेशालिस्ट होणं, कॉस्मेटॉलॉजी कोर्स करणं, डर्मॉलॉजिस्ट कोर्स करणं, यासाठी आमच्याकडून 1 लाखाच्या वरती फी घेतली जाते. 1 लाखाच्या वर फी असते? हो, सगळ्या ह्याची फी असते. मॅक्सिमम तेवढे पैसे जातात आणि जे आपण शिकतो, त्या शिकण्यानंतर आपण जे स्टूल वापरले जातात, मशीन्स वापरले जातात, त्यांच्याही किमती भरपूर आहेत. मग हेच मी माझ्या मुलींना 40,000 रुपयामध्ये इथं हे करून देते. 1 लाखाचे तुम्ही शिकलाय त्याचं? हो, म्हणजे साधारण 1 लाखाचा एक कोर्स असतो. असे आम्ही 5-6 कोर्स केलेत. हां. म्हणजे ज्या शिक्षणाला आम्ही बाहेर जाऊन एवढे इन्व्हेस्टमेंट केले, एवढे पैसे देऊन शिकलोय, ते आम्ही ह्या ग्रामीण भागामध्ये 40,000 रुपयामध्ये कोर्स घेतो. काय तुमचं म्हणजे हे असतं की आता तुम्ही एवढं हां. शिकून आला पण इथं कमीत कमी पैशामध्ये मुलींना मिळालं पाहिजे. काय ह्याच्या मागे विचार असतो? आता ह्याच्यामागे विचार तर माझं सलोन आहे ते ग्रामीण भागात आहे. म्हणजे माझा तालुका आहे पाटण तालुका. हा म्हणजे खरंच ग्रामीण भागातला आहे. म्हणजे आमच्या इथं खूप खेडे आहेत. मग मला असं वाटतं, की चला आपल्याकडे आहे इन्व्हेस्ट करायचं म्हणून आपण केलं इन्व्हेस्टमेंट आणि सिटीत जाऊन शिकून आलोय. इथल्या मुलींना तेवढं राहण्याची सोय म्हणा किंवा तेवढी इन्व्हेस्टमेंट करणं किंवा जे टीचर सांगतायत तेवढं त्यांना कॅचअप करणं, तेवढं फॅमिली माहोल नसतो तिथं. मग ह्या गोष्टी मला फक्त इथं द्यायच्या होत्या कमी किमतीमध्ये. आणि प्लस ब्राईड ही दर ह्याला मॅडम दर सीझनला माझ्या 100 पेक्षा जास्त ब्राईड मी करते, सायडर सोडून. हां, म्हणजे मी 100 ब्राईड गेल्या वेळचा माझा आकडा आहे 112 ब्राईड मी कंप्लीट केल्यात गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये. हे मी कंटिन्यू आमचा ऑल सीझन ब्राईडसाठी फेमस आहे पिंक रोज माझं. त्याच्यामध्ये पण माझे प्राईस खूप असे नाहीयेत. हां, मॅक्सिमम आहे. मी त्यामध्ये ज्वेलरी फ्री देते, सर्व्हिस माझी बेटर मी देते. म्हणजे माझं कस्टमर हे मार्केटिंगपेक्षा माझ्या सर्व्हिसमुळे रिपीट माझ्याकडे येते आणि जेव्हा मी सलून ओपन केलेलं त्यावेळीचं कस्टमर आत्तापर्यंत माझ्याकडे कनेक्ट आहे. ते खूप महत्वाचं असतं. हां. ते पुन्हा तुमच्याकडे ना हो. तुमची क्वालिटी दर्शवतं त्याच्यामध्ये. नवीन कस्टमर तयार करत राहण्यापेक्षा जुन्या कस्टमरला सांभाळणं हे खूप गरजेचं असतं. की कुठल्या पण बिझनेस ज्यावेळी उद्योग असतो, कुठला पण बिझनेस असू दे मॅडम, हां. त्याच्यामध्ये ते महत्वाचं असतं. खूप महत्वाचं असं मॅडमने सांगितलं. ब्रायडल मेकअपचं किती घेता तुम्ही सांगू शकाल काय? ओके.
ब्रायडल मेकअपचे आम्ही 5,000 पासून आमचं स्टार्टिंग आहे. आणि जर काहींची परिस्थिती नसेल किंवा काहींची इच्छा असते की पिंक रोजच्याच मॅडमनी मेकअप करावं, त्यावेळी आम्ही डिस्काउंट देतो. प्लस मी दरवर्षी म्हणजे 2 वर्ष झालं, माझा बर्थडे 9 मेला असतो. 9 मेला मी कितीही तुमचे लुक असू द्या, मी ते 10,000 मध्ये करून टाकते, म्हणजे सगळं मेकअपचं. हे माझं 2 वर्ष झालं मी माझ्या बर्थडे निमित्त हे केलंय. आणि माझ्या वर्धापन दिनानिमित्तही माझ्या क्लासेससाठी सवलत असते. म्हणजे 40,000च्या फी मध्ये पण आम्ही त्याच्यामध्ये पण डिस्काउंट देऊन फी माफ करत असतो. म्हणजे हेही आम्ही राबवतो. मॅडम आतापर्यंत किती वर्ष झाली हे कंटिन्युअस आहे? कंटिन्यू आपलं 6-6.5 वर्ष झालं कंटिन्यू आहे. मॅडम तुम्ही एका दिवसामध्ये किती ब्राईडचा मेकअप करता? ब्रायडल मेकअप म्हणजे आम्ही आतापर्यंत ज्या आपल्या फुल डेट असतात, म्हणजे जी मेन तीत निघते, त्या तीत मध्ये आम्ही नाही म्हणलं ते 5 ते 6 ऑर्डर घेतो ब्राईडच्या. सायडर असतील त्याही आम्ही ऍड करतो. माझ्या सलोन मध्ये 5 ते 6 मेकअप आर्टिस्ट आहेत माझ्या बरोबर. मला गरज बाहेरच्याही मेकअप आर्टिस्टची पडते. मग माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत मुंबईच्या किंवा कराडच्या, त्यांनाही माझ्या ह्याच्यामध्ये मी हे करते. म्हणजे वन डे नाही म्हटलं तर मी 7 ते 8 ऑर्डरही मारते सीझन मध्ये एका दिवसाच्या. बरोबर आहे. आता मॅडम हे सांगा की एखाद्या ग्रामीण भागात, तुम्ही पण ग्रामीण भागातच म्हणताय तुमचा हा भाग येतो, तर ग्रामीण भागामध्ये जर ब्युटी पार्लर हा कोर्स सुरू करायचा असेल किंवा शॉप सुरू करायचं असेल, काय अडचणी असू शकतील किंवा कसं त्याला सामोरं गेलं पाहिजे? ओके. आर्थिक जास्त नाहीये तुमच्याकडे आणि तरी पण मला शॉप सुरू करायचंय, काय तुम्ही महत्वाचं तुम्हाला मगाशी सांगितलं तसं तुम्ही स्किल मिळवणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर क्लास करा आणि क्लास करून फक्त तुम्हाला ट्रीटमेंट येणं गरजेचं नाही, तुम्हाला क्लायंट सुद्धा हँडल करता आले पाहिजेत. क्लायंटना तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस देता आली पाहिजे. क्लायंटला काय पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर सर्व्हिसचा भाग असतो. ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा शिका, क्लासेस करा प्रॉपर. सेटअप तुम्ही छोट्या गोष्टीपासूनही मांडू शकता. म्हणजे एक चेअर पासून पण तुम्ही सेटअप चालवू शकताय. सिंगल पर्सन जर काम करत असेल तर एक चेअर पुरेशी झाली लेडीजला. जसं तुमचं स्किल वाढेल, जसं तुम्ही नॉलेज घ्याल किंवा तुम्ही त्यामध्ये स्वतःला वाहून न्याल, त्यानंतर तुम्ही तुमचा सेटअप कंटिन्यू मोठा करू शकताय. म्हणजे ग्रामीण भागात पण हे शक्य आहे, जरी तुमच्याकडे जास्त इन्कम नसेल तरी सुद्धा. पार्ट टाइम मध्ये हे करू शकणार का? पार्ट टाइम जॉब म्हणून, जे फुल टाइम तुम्ही आता तर दिवसभर म्हणताय, त्यात तुम्ही दिवसभर असताय ते काम प्रामाणिकपणे करता, पण एखाद्याला वाटलं की दुसरं पण काय करावं आणि पार्ट टाइमला मी करू शकते, तर हे पॉसिबल आहे का? आता पार्ट टाइम म्हणाय गेलं तर ही मॅडम कला आहे. ह्या कलेसाठी तुम्हाला प्रॉपर वेळ देणंच गरजेचं आहे. कला जेवढी तुम्ही तुमची कला जेवढी क्लायंट समोर तुम्ही सादर कराल, म्हणजे तुमचं जेवढं दाखवाल तेवढं क्लायंट तुम्हाला वाहवा देणार आहे. आणि ज्यावेळी क्लायंट वाहवा देतं त्यावेळी पार्ट टाइम जॉब होतच नाही. हा फुल डेज तुम्हाला फुल डे फुल नाईट करावा लागतो. तेव्हाच ह्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या पुरस्कारात सांगताय तुम्ही किती डेडिकेटली हे केलेलं असेल. मगापासून तुम्ही सांगता की कस्टमर खूप महत्वाचे असतात, तर ते टिकवण्यासाठी काय काय केलं पाहिजे? टिकवण्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्किल पाहिजे. तुमच्याकडं जे आहेत एम्प्लॉय ते एज्युकेटेड पाहिजेत. प्लस तुमची स्वच्छता तशी पाहिजे आणि प्रोडक्टही तुमचे तेवढे स्टँडर्ड पाहिजेत. आता प्रोडक्ट बद्दल खूप तुम्ही बोललाच शब्द, म्हणून सांगते की आता ब्युटी पार्लर मध्ये मेकअप करतोय, असं कोणी पण आलं आणि दिसायला कसं पण असलं की ते मेकअप केल्यावर ओळखतच नाही. बरोबर. मग ते प्रोडक्ट बद्दल सांगा की चेहऱ्यावर काय परिणाम होतो का पुन्हा, किंवा काय नक्की असते प्रोडक्ट कुठलं वापरलं पाहिजे? प्रोडक्टचं म्हणाय गेलं तर आमच्या क्षेत्रामध्ये खूप फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी तयार होत असते. जेवढी तुम्ही स्टँडर्ड सर्व्हिस द्याल तेवढी तुम्हाला प्रोडक्टही तेवढेच कॉस्टचे घेता आले पाहिजेत. तुम्ही जर तुमचा बेसिक क्लास केला असेल तर तुम्ही बेसिक मध्येही तेवढे करता. जेवढे स्टँडर्ड प्रोडक्ट किंवा जेवढे कॉस्टली प्रोडक्ट तेवढंच नॉलेज तुम्हाला तेवढं मिळवता आलं पाहिजे, तरच तुम्ही त्या चांगल्या मोठ्या प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करून कस्टमरला सर्व्हिस देऊ शकता. जर हलक्या प्रतीचं प्रोडक्ट वापरलं तर चेहऱ्याला त्वचेला हो नक्कीच चेहऱ्याला खरंच प्रॉब्लेम येतात हलक्या ह्याचं वापरलं, किंवा तुम्ही एक्सपायर झालेले प्रोडक्ट वापरले, किंवा मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा स्किन स्पेशालिस्ट नसलेले बेसिक कोर्स झालेल्या ज्या मुलींकडे तुम्ही सर्व्हिस घेतली तर तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती हे होतो. एक तर मुळात त्या ब्युटिशियनला स्किनचं नॉलेज पाहिजे किंवा हेअरचं नॉलेज पाहिजे.
तुमच्या राहणीमानाचंही किंवा तुमच्या खानपिनाचंही तिला माहिती पाहिजे, तेव्हाच ती तुम्हाला छानपैकी हे करू आता शकते. कुठलं तुम्हाला वाटतं कुठलं प्रोडक्ट काय म्हणजे सांगता येईल का? हा. चांगल्या क्वालिटीचं वापरू शकताय किंवा काय? हो, तुम्ही स्किनमध्ये जर घरात तुम्ही हे करून येता वापरायचं तर तुम्ही असेल. स्किन केअर प्रॉपर करेक्ट केली पाहिजे. हं. म्हणजे त्यामध्ये तुम्ही टोनर म्हणा, मॉइश्चरायझर म्हणा, सिरम, सनस्क्रीन हे प्रॉपर गोष्टी रोज दिवसभरामध्ये 3 ते 3.5 लिटर पाणी तुम्ही पिलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. संतुलित आहार तुम्ही घेतला पाहिजे आणि सलूनमध्ये जात असाल तर बेस्ट सलूनमध्ये जावा, जिथे सर्व्हिस छान भेटते. तुमच्या समोर प्रोडक्ट काढून ते वापरले जातात आणि तुम्हाला तीच ट्रीटमेंटनं सर्व्हिस दिली जाते. अशा कोणत्याही सलूनमध्ये तुम्ही जाऊन ती सर्व्हिस घेऊ शकता. कुठल्या कंपनीचं किंवा काही प्रोडक्ट चांगलं असतं असं? कंपनी अशा खूप आहेत. हं. हां. जर तुम्ही स्किनमध्ये गेलात तर O3 सारख्या ब्रँडमध्ये तुम्ही काम करू शकताय. हेअरमध्ये तुम्ही गेलात तर लॉरियल सारख्या, मॅट्रिक्स सारख्या त्या गोष्टींमध्ये तुम्ही हे करू शकताय. मेकअपच्या ह्याच्यामध्ये जर हे करायचं झालं तर MAC आहे, हुडा आहे, पुन्हा फॉरेव्हर 52 आहे, बेसिकमध्ये PSC आहे. भरपूर आहेत जे प्रोडक्ट. तुम्ही आता सांगितले ते हो. टॉपचे तेच वापरायला पाहिजे हां. जर आपण हो. कुठल्या पार्लरमध्ये गेलो हं. असेल तर. हो. दुसरं एक मॅडम सांगा, ज्यावेळेस सिंपल म्हणजे आता घरामध्ये एखाद्याला नाही होत मेकअप करायला, तर दररोज सुंदर दिसण्यासाठी हां. लाईट मेकअप काय केला पाहिजे की तुम्ही छान दिसाल? ओके. तुम्ही दररोज तर मेकअपची गरज आपल्याला एवढी काही भासली नाही पाहिजे. तुम्ही जर स्किन केअर प्रॉपर केलं, हं. तर फक्त तुम्ही मॉइश्चरायझर, सिरम आणि फेस वॉश एक छानपैकी हे करून आणि बेसिक मेकअपमध्ये लिपस्टिक, लायनर आणि एक तुमच्या शेडचा फाउंडेशन एवढं असलं तरी सफिशियंट बस आहे. झालं. बस. आत्ताच्या मुलींना काय सल्ला द्याल? तुमचा अनुभव बघता किंवा तुम्ही करिअर म्हणून नव्हतं तुम्हाला यायचं, तरी पण तुम्ही आला काही कारणामुळं. आल्यानंतर तुम्ही थांबला नाही. तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. अनेक 2 शाखा तुम्ही निर्माण केल्या त्याच्यामध्ये. अनेकांना तुम्ही म्हणजे काम मिळवून दिलं एक प्रकारे. तुम्ही स्वतःपुरतं नाही. अनेक जण आता तुमच्या इथे हो. येतात, त्यांना तुम्ही शिकवलत, तुम्ही त्यांना 4 पैसे ते कमवू शकतायत. तर आत्ताच्या मुलींना काय सल्ला द्याल? याच्याकडे जर ब्युटी पार्लर करिअर ऑप्शन बघितला, तर तुमचा काय सल्ला असेल त्यांना? नक्कीच तुम्ही कोर्स शिका. ह्याच्यामध्ये खरंच खूप स्कोप आहे. फक्त कंटिन्यू राहावा. मुली कंटिन्यू खरंच राहत नाहीत. हां, थोडं आम्हाला क्लास करायचंय, निम्मा क्लास करतात, चला आम्हाला वॅक्स आलं, फेशियल आलं, बेसिक सर्व्हिस आलं, की तेवढंच हे करतात. मग त्या पुढेही जात नाहीत आणि मागेही येत नाहीत. आहे त्या ठिकाणी स्टॉप राहतात. असं नका करू. तुम्ही क्लास कंप्लीट करा. प्रत्येक गोष्ट तुम्ही हे आमच्या क्षेत्रामध्ये मॅडम असं आहे, की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, तेवढं तुम्ही पुढे जाल. जेवढा कंटाळा कराल तेवढं तुम्ही खरंच मागे राहाल. कुठलीही स्त्री समजा आपलं कुटुंब बघा जर दुसरं काही उद्योग करत असेल किंवा एखादा व्यवसाय करत असेल, तर तिला त्याच्यामध्ये जर वाहून घ्यायचं असेल तर घरच्यांचा पाठिंबा पण खूप महत्वाचा असतो. तर मॅडम तुम्हाला ह्याच्यामध्ये आता ऑर्डर असल्या तर तुम्हाला दिवसा संध्याकाळी बाहेर पडावं लागत असेल, तर तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा कसा मिळाला? काय ह्याच्याबद्दल सांगाल? मला कुटुंबाचा पाठिंबा पहिल्यापासूनच आहे. माझ्या मिस्टरांची साथ आणि माझ्या मुलाची साथ आणि प्लस माझी फॅमिली ती सगळीच पहिल्यापासूनच सपोर्ट करते. ऑर्डरला जेव्हा आम्ही जातो तेव्हा ऑर्डरला आम्हाला जर 7:00ला पोहोचायचं असेल, तर आम्हाला घरातून 5:00ला उठावं लागतं. स्वयंपाक डबे करून सगळ्यांनाच माझा स्टाफ सगळे आमची एकत्र फॅमिलीमध्ये राहणारे आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच त्या गोष्टी करून बाहेर पडावं लागतं. महत्वाचं आम्ही ह्या क्षेत्रामध्ये सगळ्यांनी विश्वास आमच्या घरातून मिळवलाय, की आम्ही ज्या कामाला जातो त्याच काम आम्ही करून घरी येतो. कारण आम्ही एक स्त्री आहे, सगळीच विश्वास ठेवत नाहीत. बरोबर. हा विश्वास मिळवण्यासाठी मलाही तेवढंच माझ्या फोकसली कामावरती राहावं लागलंय. आणि तुम्ही ते दाखवून दिल्यानंतर तुम्हाला खऱ्या हां. अर्थानं हो. एवढं तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं असेल किंवा त्याच्यामध्ये अचीव्ह केलेलं हे दिसते. हो. त्याच्यामुळेच तुम्हाला कदाचित हा पाठिंबा मिळाला असेल. कारण तुमचं त्याच्यामध्ये हार्डवर्क पण हो. दिसून येते. नक्की. तुम्ही सांगताय हा ग्रामीण भाग, त्याच्यामुळं सामान्य पण मुली तुमच्यापर्यंत येत असतील. तर तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का? एखादी मुलगी आली, तिला शिकायची खूप इच्छा आहे, पण तिची आर्थिक परिस्थिती नाही. ती तुम्हाला रिक्वेस्ट करते, की मॅडम थोड्या कमी फीमध्ये होईल का? मी करू शकते का? किंवा एखादा अनुभव तुमच्या लक्षात राहिला, की आजही तुम्हाला ते आठवतं आणि तो शेअर कराल का? ओके. नक्कीच. माझ्या ज्या सगळ्या मॅडम मुली आहेत, त्या सगळ्या ग्रामीण भागातल्याच आहेत आणि आधी ह्या सगळ्याच मुली घरी होत्या.
हा, असं कोणच नाहीये की भरपूर शिकून बाहेर जॉब करून माझ्याकडे आलेले आहेत. सगळ्या मुली माझ्या शेतकऱ्यांच्या मुली आहेत. आणि त्यातला मला एक अनुभव सांगायला आवडेल. मॅडम मयुरी सुतार म्हणून एक मुलगी आहे आणि ती माझ्या क्लासला होती. तिचे मिस्टर खूप खूप ड्रिंक करत होते. हा, तरी पण तिने क्लासला होती. क्लास करत करत असताना खूप ड्रिंकच्या ह्याच्यामध्ये त्यांचा अ, अपघाती मृत्यू झाला. आणि त्या मुलीची फी मग मी 25,000 रुपये फी मायनस केली आहे. या फीमध्ये मी तिला घेतलं आणि डायरेक्ट मी तिला जॉबला घेतलं. कारण तिला खूप 2 लहान मुलं आहेत, सासू-सासरे आहेत. तिच्यावरती अख्खं कुटुंब आलं. जबाबदारी सगळी तिच्यावरती आली आणि ती मुलगी आता माझ्याकडं नाही म्हटलं तर 3 वर्ष झालं कंटिन्यू जॉब करत्या आणि तिच्या फॅमिलीलाही तेवढाच वेळ देऊन ती इथं माझ्या पार्टनर शॉपला मयुरीचं नाव म्हणजे कस्टमर प्रत्येकाच्या तोंडात मयुरी हे नाव येत असतं. एवढं तिनं स्वतःचं हे करून घेतलंय. तशाच माझ्या मल्हारपेठच्या शॉपच्या मुलीही 6 वर्ष झालं जॉबला आहेत आणि त्याही सिंपल घरातून आलेल्या आहेत. त्याही मी जेव्हा पाटणच्या शॉपला असते तेव्हा मल्हारपेठचं शॉप सगळं त्याच मुली माझ्या हँडल करतात. पुन्हा उमरतच्या शॉपचंही तसंच आहे. तो नवीन सेटअप आहे. अजून त्या सेटअपची ग्रोथ होणं गरजेचं आहे. पण छान चालू आहे माझं. तर बघू शकता हा अनुभव सांगतो की एखाद्या वेळेस असं म्हटलं जातं की महिलेची मैत्रीण कशी होऊ शकते किंवा एक महिलाच दुसऱ्या महिलेला समजू शकते. हेच मॅडमच्या या उदाहरणातून समजतं. तुम्ही मागचं जे काम असतं ते कसं मॅनेज करता? माझ्या मिस्टरांचा तर मला प्रॉपर सपोर्ट आहे. माझा मुलगाही मला तेवढाच वेळ देतो माझ्या कामासाठी आणि प्लस माझ्याकडे मावशी आहेत, सुनीता पवार म्हणून. त्या मावशी सलग 3 वर्ष झालं, 3-3.5 वर्ष झालं त्या माझं मागचं सगळंच हँडल करतात. हां, म्हणजे तुम्ही ताई जावा, मी आहे मागे. हे असं कोणीच नाही करत, साथ देत नाहीत. पण त्यांनी मला खरंच साथ दिली आणि एक मगाशी जसं तुम्ही म्हटला, की एक लेडीजच लेडीजला समजू शकते. जसं मी माझ्या स्टाफला समजून घेते, तसंच त्या मलाही समजून घेतात. नक्कीच. खूप छान. मॅडम शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. तुमचा तिन्ही शॉप आहे, तर तुमच्या तिन्ही शॉपचा ओव्हर किती असतो अंदाजे? माझं तिन्ही शॉपचा टर्नओव्हर म्हणायला गेलं तर माझं एक उमरचं शॉप आहे ते आता नवीनच आहे. त्यामुळे त्याचं एवढं अजून तर सुरळीला लागण्याच्या मार्गावरती आहे ते. तसं बघायला तर माझं सीझन आणि ऑफ सीझन हा सगळा मुलींचा पेमेंटचा किंवा माझे रेंट ह्याच्या सगळ्याचा इन्व्हेस्टमेंट माझी आणि प्रोडक्ट यावरतून माझं सगळ्याचा टर्नओव्हर पकडायला गेला तर 50 ते 60 पर्यंत माझा टर्नओव्हर जातो 50 ते वार्षिक 60 लाख. लाखापर्यंत. ओके. खरंच मॅडमनी या गप्पामधून खूप छान आणि एक प्रेरणादायी माहिती दिली. गावाकडच्या ज्यावेळी आपण ग्रामीण भागातला विचार करतो त्यावेळी सामान्य मुली असतात, सामान्य घरातून आलेल्या मुली असतात, त्यांना काहीतरी काम करायचं असतं. मग ते आता पार्लरचा कोर्स शिकायला मॅडमनी मुंबईत केला, परंतु त्या इथं आल्या, त्यांनी अनेकांना शिकवलं, अनेकांना त्यांनी जॉब दिले. म्हणजे ही गोष्ट किती महत्त्वाची आहे, ज्याच्याकडे आपण बघणं खूप गरजेचं असतं. अशा व्यक्तींच्याकडून ऐकणं खूप गरजेचं असतं. कधी-कधी आपल्याला वाटतं, की आपण स्वतः झालो, की आपण बाकीच्यांचा विचार करत नाही. परंतु मॅडमच्या या बोलण्यातून हे समजते, की त्यांनी स्वतः तर ह्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी जाणीव ठेवून गावाकडच्याच मुलींना त्यांनी स्वतः कसं इंडिपेंडंट व्हावं यासाठी त्या मदत करतायत. अनेकांना त्यांनी जॉब पण ह्याच्या माध्यमातून दिले त्यांचे शॉप असल्यामुळं. खरंच मॅडम तुमचा हा प्रवास असाच पुढे चांगला चालू राहावा आणि असेच सगळ्या गावाकडच्या मुलींना त्यांचा इन्कम सोर्स सुरू व्हावा अशीच अपेक्षा आणि तुमच्या या कामाला पण सलाम खऱ्या अर्थानं. एक सौंदर्य म्हणतात ते फक्त बाहेरून असतं सौंदर्य ते तुम्ही खुलवताय. परंतु त्याच्याबरोबर तुमच्याशी गप्पा मारताना असं जाणवलं, की तुम्ही आतूनही तुमच्या मनानं पण खूप मोठेपणा आहे. तुमच्याकडे मनाचा मोठेपणा तो पण या ठिकाणी दिसला आणि तुम्ही या बाईटच्या माध्यमातून आम्हाला आणि प्रेक्षकांच्या पर्यंत, मुलींच्या पर्यंत ब्युटी पार्लरकडं करिअर ऑप्शन बघावं का? Yes, करिअर नक्कीच. ऑप्शन म्हणून हे सांगितलं आणि तुमचा प्रवास पण सांगितला. पुन्हा एकदा आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं तुमचा आभार मानतो, की तुम्ही तुमचा अनमोल वेळ आम्हाला दिला. थँक यू सो मच.